हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आज आपल्याला बनवायचा आहे 10 किलोचा केक, म्हणजे 5-5 किलोचे 2 बनवायचे आणि त्यानंतर बाकी शॉपचेही आहेत आणि दुसराही 1 किलोचा एक डॉल केक आहे रसमलाई। तर आता बेस जे आहे ते मी बनवले। कदाचित मी आज शॉपच्या अगोदर बनवून घेईल, नाहीतर मग ऑर्डरच्या अगोदर घेईल, कारण पुन्हा सेटिंगला जागा पाहिजे। तर या पद्धतीने बेस वगैरे सगळे रेडी झालेत, क्रीम फेटून ठेवले। मी सुरुवात करणार आहे, 8:30 वाजता आहेत सकाळची। तर इकडे बेस मी दाखवते, खूप सारे बनवलेत, हे बघा। बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेल। तर हे जे दोन्ही आहेत ना, तर हे आहे 5-5 किलोचे केक। हा 5 किलो आणि हा 5 किलो। तर आता याचा बेस मध्ये किती प्रीमिक्स घेतलं काय हे मी सगळं डिटेल शेअर केलेलं आहे। पूर्ण एका याचे या पूर्ण 3 याचे मी केलेले आहे। कदाचित तो व्हिडिओ तुम्हाला येईल धनश्री केक्स वरती डिटेलमध्ये। कदाचित मी स्पॉन्जचाच व्हिडिओ, आता काल परवाच एक कमेंट होती की काही 5 किलो केकसाठी किती प्रीमिक्स लागेल, तर त्या पद्धतीने मी वजनी आणि कपाचं दोन्ही प्रमाण सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला, खूप सारी इन्फॉर्मेशन मी देतच असते। आणि हाही 5 किलोचा आहे। विशेष म्हणजे त्यांचे हे झाले 3 आणि 3 6 टियर मध्ये 6 फ्लेवर आहेत। फर्स्ट गिराईक मला असं भेटलेलं आहे की ज्यांना 6ही फ्लेवर पाहिजे, तर या पद्धतीने। आणि आता हे मी सगळे करणार आहे। तर हा जो आहे हा आहे बटरस्कॉच, त्यानंतर चॉकलेट, त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट, त्यानंतर पाइनएप्पल, त्यानंतर कुल्फी फालुदा आणि त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी। तर या पद्धतीने 6 फ्लेवर इथे मी बनवलेले आहेत। आणि हे जे बाकीचे हे जे आहेत 5-6 हे शॉपचे आहेत। हा 1 किलोचा एक रसमलाईचा केक आहे। तर एवढी मोठी आज मला ऑर्डर मिळालेली आहे आणि ऑर्डर कितीला घेतली काय घेतली हेही सांगणार आहे। तर हे पिल्लू आत्ताच उठलंय आणि आता सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत, त्याच्यामुळे तो घरीच आहे आणि जस्ट उठलं की लगेच खायचं काय आहे असं विचारतो तो। आता क्रीम फेटून ठेवले, मी सुरुवात तर करणार आहे। मी कदाचित शॉपचे बनवून लगेच पाठवून देईल, म्हणजे मग या केक ठेवायला मला अडचण येणार नाही, कारण हे बेस मोठे मोठे असणार आहेत। शक्यतो बेस मी रात्री काही थोडे लावले होते शॉपचे, आणि हे जे आहे ते सकाळी लवकर उठून सुरुवात केली आहे। त्याचसोबत तुमच्याशी मी शेअर सुद्धा केलेला आहे, म्हणजे बेसचा व्हिडिओ केलेला आहे, तर तोही तुमच्यापर्यंत लवकरच येईल। तर चला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे सगळं समजेल। तर आता वाजलेले आहेत 9 आणि मी जवळपास सुरुवात सुद्धा केलेली आहे। जे शॉपचे होते 5-6 तर ते क्रमकोट करून ठेवलेत आणि आता हे राहिलेत, म्हणजे इकडे आहेत हे 2 जे आहेत तर हे 5-5 किलोचे आहेत। आणि हा एक जो आहे तर हा आहे रसमलाई फ्लेवरचा 1 किलोचा। आणि शॉपचे जे करून ठेवलेत तर ते तुम्हाला दाखवते मी। तर हे बघा, हे 4 आहेत आणि इकडे खाली 2 दिसत आहेत तुम्हाला, हे बघा इकडे। तर हे आहेत आणि हे आहेत सगळे। आता शॉपचे तर केक झालेत, पण जे ऑर्डरचा आहे मोठा तर तो मी सुरुवात करणार आहे करायला। 9 वाजलेत जवळपास, म्हटलं सुरुवात करावी आणि थोडं थोडं तुम्हाला अपडेट सुद्धा देत राहील। बाकीचंही आवरायचंय। तर चला आता अगोदर जो 5 किलोचा आहे तो थोडाफार सेट व्हायला ठेवावा, मला जागा लागेल म्हणून हे शॉपच्या अगोदर करून मी तिकडे पाठवून देईल आणि मग बाकीचं करून घेईल। तर चला जे काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेन। तर आता 5 किलोचा जो केक आहे तो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अगदी मोठे मोठे बेस। हे बघू शकता, हे साधारणतः 16 इंचाचे आहेत आणि 2 मी घेतलेले आहेत 2 केकसाठी। आणि आता सध्या जे बेस येत आहेत तर ते प्लायवूड बेस येतात, त्याच्यामुळे मग इतके 2 वापरण्याची काही गरज नाही। तर पहिले जेव्हा म्हणजे पुठ्ठा यायचा तेव्हा आपण 2 एकत्र असे स्टिक करायचो या पद्धतीने पकडून, हे बघा या पद्धतीने। आणि आता हे डायरेक्ट म्हणजे वुडन बेस येतात ना, त्याच्यामुळे मग काही गरज नाहीये। तर याच्यावरती आरामात 5 किलोचा बेस जो आहे तर तो झेपला जाईल, म्हणजे केक झेपला जाईल। तर या पद्धतीने। आणि आता मी शूट करायला घेणार आहे या 5 किलो केकचं। एकच मी तुम्हाला दाखवेन, दुसरा नाही दाखवणार, कारण एवढं सगळं मला शूट करून आणि हे केक सेटही झाले पाहिजेत। संध्याकाळी साधारणतः 6 वाजता ते घ्यायला येणार आहेत।
त्यांनी मला सांगितले. आणि बाकीचे अजून दिवसभरात काय ऑर्डर येतील हे माहीत नाही, त्याच्यामुळे. आणि हा जो रसमलाईचा 1 किलोचा आहे हा सुद्धा मी शूट करेन, छान डिझाईन बनवेन आणि तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर चला व्हिडिओ नक्की बघत राहा. तर आता तयारी केली आहे मी शूटची सगळी. इकडे बघा क्रश वगैरे अजून काढतोय, वरत क्रश आण रे. आणि आता करून घेते आणि मग तुमच्याशी बोलूयात. तर आता ज्या फ्लेवरचे केक बनवायचे ते क्रश याने काढलेत. आणि हा बघा वरदला फार असं जमतं. आणि हे क्रशच्या बॉटल बघा कशा ठेवल्यात. तर चला आता यातला एक शूट करते कोणताही आणि तो तुमच्याशी नक्की शेअर करते. तर चल, जवळपास 3 वाजलेत आणि पुन्हा एक रेड वेल्वेट केकची ऑर्डर आली आहे. इथे बघू शकता, हे बघा 3 वाजलेत. रेड वेल्वेटची एक ऑर्डर आली आहे, ती सुद्धा मी लावून दिली आहे इकडे. आणि आता मला केक जे आहेत ते फायनल करायला घ्यायचेत. पण त्या अगोदर म्हटलं तुम्हाला थोडंसं अपडेट द्यावं. त्यावरती थोडंसं फॉन्डंटचं सुद्धा वर्क आहे, तर ते मी करणार आहे अगोदर. आणि फॉन्डंटचे फ्लावर्स आहेत, म्हणजे थोडीशी त्यांनी जी डिझाईन पाठवली त्यामध्ये सिंपल आहेत. झाल्यावर मी पूर्ण लुक तुम्हाला आपल्या धनश्री केक्सला येईलच पूर्ण. आणि एक रील सुद्धा येईल इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल तर धनश्री केक्सला आज व्हिडिओ टाकलाय, त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन नक्की फॉलो करा. तिथे मी डेलीचे अपडेट आता देत असते. शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्याच्यामुळे पटकन होतात. असं 3 वाजून गेलेत म्हटल्यावर 6 वाजता ते केक घ्यायला येतील. आणि जो डॉल केक आहे तो सुद्धा मला 5 वाजताच द्यायचा आहे. 6ला सांगितलं पण ते आता नंतर बोलले की 5लाच द्या. तर तो अगोदर करून घेते डॉल केक आणि मग ते मोठे सुद्धा करून घेते. त्यात काही कलर वगैरे नाही, ते पिंकच ठेवायचे. चला काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर कर. तर केकसाठी थोडं फॉन्डंटचं काम होतं. इथे बघा मी करायला घेतलं सुद्धा. ही जी नाव वगैरे आपल्याला आहेत ते टाकायचे होते आणि छान असं लाटून सुद्धा घेतलं. पण झालं असं की जस्ट त्यांचा कॉल आला. एक मिनिट, जस्ट त्यांचा कॉल आला आणि त्यांना मी म्हटलं की जर हे फॉन्डंटचे फ्लावर्स मी त्यावरती ठेवले आणि या शेपचे फ्लावर्स होते, हे बघा कसं दाखवू तुम्हाला आता. हा हे बघा असे होते. तर ते फ्लावर्स जर का त्यावरती ठेवले ना तर इथून केक जवळपास 7-8 किलोमीटर जाणार आहे. ते सगळे असे खाली येतील. मग मी देते तुम्हाला व्यवस्थित डेकोरेशन, फक्त फ्लावर्स नाही लावत. तर ते हो बोलले. मग मी आता हे फॉन्डंटचं काम नाही करत, दुसरं करते थोडंसं. म्हणजे जे फॉकबॉल वगैरे आहेत म्हणजे त्यांना आवडेल असाच देते, व्यवस्थित देते, छान देते. पण मी हे कॅन्सल केलंय, मीच माझ्या मनाने कॅन्सल केले. हे लाटलं होतं मी एवढं मोठं बघा, आणि मी करणार सुद्धा होते पण माझ्या मनात तो विचार सुरूच होता. आता मी डायरेक्टली केक करायला घेते आणि मला शूट करायचंय. डॉल केक थोडासा लवकर द्यायचंय. असू चला आता ह्याचं तर आता मी काही करणार नाही. मुलींची नावं काय आहेत ते माहीत नाही, मी त्यांना विचारून घेईन आणि मग टाकेन. ओके चला, जे काय होईल तुम्हाला अपडेट देत राहील. व्हिडिओ फक्त पूर्ण एन्जॉय करा, पूर्ण बघा. आणि खूप हेल्पफुल व्हिडिओ होणार आहे आजचा सुद्धा. ज्यांना मोठ्या मोठ्या केकच्या ऑर्डर्स असतात ना त्यांना फार हेल्पफुल होणार आहे. तर इकडे मी फॉन्डंटचं माझं सगळं सामान काढलं होतं, सगळे प्लंजर्स, कटर्स हे बघू शकता माझ्याकडे सगळं आहे यामध्ये सगळं. आणि त्यानंतर इकडे मी लाटलं सुद्धा होतं आणि जे प्लंजर आपल्याला पाहिजे, सॉरी कटर, तर ते सुद्धा काढले. या शेपचे फ्लावर्स होते. करायला मी 1 मिनिटात करेन, पण झाले असं की हे बघा मी तसं हे कालच करून ठेवणार होते पण मला रात्री नाही जमलं. आणि हे बघा ही फ्लावर्स आता मला असं वाटतंय थोडीशी बनवावीत की काय, तर बघते आता जसं होईल ते तुमच्याशी शेअर कर. जवळपास केकचं काम झालेलं आहे असं नाही म्हणता येणार. इकडे बघा अजून एकावरती एक अरेंज करायचे. सगळं डेकोरेशनचं वगैरे मटेरियल मी काढून घेतलंय. आणि आता वाजले जवळपास 5:15. 1 मिनिट, हे बघा 5:15 वाजलेत आणि आता मला जो केक आहे तर तो द्यायचा आहे. आणि इथे बघू शकता एकमेकांवरती आता अरेंज करायचे राहिले आहेत बरोबर, आणि ते आता मी करते. दोन्हीही करायचे, शिवाय शूटही करायचं. त्यामुळे मी आता तुम्हाला नंतर भेटते. तर आता केक जे आहेत ते पॅक करायचे आहेत
आणि वरच सगळे बॉक्स वगैरे साफ करतोय. साफ म्हणजे स्वच्छच आहेत, पण जर काही थोडी धूळ वगैरे असेल तर, कारण हे मोठ्या ऑर्डर जास्त नसतात ना, मग हे जर वरती ठेवून दिले तर याच्यावरती थोडीफार धूळ बसतेच. मग वरदनी सगळे साफ क्लीन केले. 4 बॉक्स त्यांनीच बनवलेत, मोठे मोठे बॉक्स. वरद हे घे रे का हातात असे, हे बघा, हे जेवढा आपण बेसची साईज घेतो ना, तर ह्याच्यावर ठेवून तर असे 4 बॉक्स त्याने बनवले. 2 आम्ही एकात एक घातले. केक मात्र तुम्हाला दाखवले नाहीत, कारण झालं असं की केक दाखवल्यावर मी धनश्री केक्सला बघणार नाही. शक्यतो उद्याच मी केक आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती येईल. मी आजच त्याला एडिट वगैरे करून ठेवल. आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. रेड वेल्वेट केक आली होती एक ऑर्डर, तीही करून दिली. चला आता जे होईल ते तुमच्याशी शेअर करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर फायनली केक गेले आणि ॲप्रन वगैरे निघालेला आहे. दिवसभर मी ॲप्रनवरती होते, मध्ये थोडा वेळ काढलं होतं. तर आता स्वयंपाक सुद्धा बनवून घेतला मी. 7:30 वाजलेले आहेत आणि स्वतः मलाच भूक लागली, त्याच्यामुळे मी खूप लवकर स्वयंपाक बनवला. वाटत होतं काहीतरी पार्सल वगैरे आणावं आज, पण कशाला म्हटलं, नंतर बनवलं. चपाती बनवली, सिंगलच भाजी बनवली. मी दाखवते इकडे. चपाती बनवून घेतली आहे आणि त्यानंतर इथे भात लावलाय मी आणि इकडे रस्सा टाकलाय आणि त्यामध्ये शेव टाकायची, म्हणजे शेव भाजी बनवायची. काळा मसाला म्हणजे काळ्या मसाल्याची रस्सी जी म्हणतो आपण, तर ती. आणि ही जी शेव येते बघा, थोडीशी जाड शेव येते, तर ही भाजीमध्ये टाकणार आहे. आणि आमच्याकडे जी शेवभाजी मिळते हॉटेलमध्ये, तर ती याच शेवची असते. तर एकदा बनवली होती मी आणि थोडीशी आहे शेव शिल्लक. तर आता तिला जेव्हा उकळी येईल छान खळखळून, मग तेव्हा होईल, मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. तर आता इथे ही जी म्हणजे रस्सा आहे शेवभाजीसाठी, तर तो इथे झालेला आहे. आणि आता हिला छान उकळी आली का मग त्यामध्ये शेव टाकायची. आणि ॲक्च्युली मलाच भूक लागली, मी लवकर जेवण करून घेईल, रस्सा काढून घेईल आणि मग त्यामध्ये शेव टाकील. आणि जेव्हा आहो आणि वरद येतील, वरद ट्युशनला जातो त्याच्यामुळे मग. तर चला, फायनली माझा जो 10 किलोच्या केकचा टास्क होता तो कम्प्लीट झाला आणि छान त्यांच्यापर्यंत पोहोचतील केक आता. तर आता पूर्ण केक झाले. स्वयंपाक सुद्धा मी घाईघाईत बनवून घेतला. ऍक्च्युली भाकरी बनवणार होते, पण वरदला भाकरी नाही आवडत जास्त, चपाती आवडते. आणि तो म्हटला मम्मी शेवभाजी कर किंवा मग आण, असं म्हणत होता. पण म्हटलं आणण्यापेक्षा केलेली बरी, उगाचच कशाला आणायची. तर असंच. चला आता मी स्वयंपाक झालाय, मी जेवण करेन, पण व्हिडिओचं इथे एंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय.